भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा भारतीय रिझर्व्ह बँकेचे विद्यमान गव्हर्नर रघुराम राजन यांच्यावर टीका केली आहे, तर नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे कौतुक केले आहे। रघुराम राजन यांच्याकडे अर्थशास्त्राची पदवीही नव्हती। त्यांनी पहिल्यांदा अभियांत्रिकीचा अभ्यास केला आणि त्यानंतर व्यवस्थापनाची पदवी घेतली असं ते म्हणाले। तर उर्जित पटेल यांनी आपल्या आवडत्या अर्थशास्त्र या विषयातून येल विद्यापीठातून PhD केली आहे। तसंच त्यांच्याकडे अनेक वर्षांपासून डेप्युटी गव्हर्नर या पदावर काम करण्याचा अनुभव आहे। त्यामुळे पटेल यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असल्याचं स्वामी म्हणाले। राजन आणि पटेल यांनी वॉशिंग्टन येथे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीमध्ये एकत्रित काम केले आहे। तसेच राजन यांचे निकटचे सहकारी म्हणूनही पटेल ओळखले जातात। येत्या सप्टेंबरमध्ये गव्हर्नर पदाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर राजन आपले आवडते क्षेत्र असलेल्या शैक्षणिक क्षेत्रात पुन्हा एकदा काम करणार आहेत। केंद्र सरकारने कॅबिनेट सचिव प्रदीप कुमार सिन्हा समितीच्या अध्यक्षतेखाली नियुक्त केलेल्या समितीने उर्जित पटेल यांची गव्हर्नरपदी नियुक्ती केली आहे।